नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या कावेरीला रागवते आणि कावेरीला म्हणते, तुला फक्त त्या जानकीचा घेप पडलेलं असतं, कारण जानकी तुला जे काही सांगते ते तर तुला अगदी बरोबर कळते, परंतु माझ्या डॅडांना माझ्या मनामध्ये काय चालू आहे ते सुद्धा कळते. त्यामुळे तू आता फक्त बघतच राहा की माझे डॅडा काय करतात ते. तेव्हा आता सयाजीराव तर रागाने जी आपली बंदूक आहे तर ती भिंतीवर टांगलेली असते, रागातच आता ती बंदूक काढतो. तेव्हा कावेरीला धक्का बसतो. कावेरी आता घाबरतच विचारते की अहो काय करतात तुम्ही, अहो काय करतात तुम्ही, असे ती आता सारखं विचारत असते. तर सयाजी आता बंदूक हातात घेतो आणि म्हणतो की माझ्या मुलीला फसवणाऱ्या त्या सारंगच्या डोक्यातच आता मी बंदूक घालतो, म्हणजे त्याला गोळी झाडतो. तेव्हा आता ते ऐकून कावेरीला तर धक्का बसतो, परंतु ऐश्वर्याच्या तर अगदी मनासारखं होत असतं. सयाजी आता रागाने म्हणतो की माझ्या पोरीला फसवण्याचा गुन्हा नाही तर त्याने पाप केलेला आहे, तर गुन्हा केलेला आहे त्याने, एक खूप मोठा गुन्हा. आणि त्यावेळेस मात्र सारंगची अंत्ययात्रा निघाली नव्हती आणि आज मात्र निघाल्याशिवाय ती राहणार नाही, कळले ना तुम्हाला आता, असे बोलून आता सयाजी रागातच सारंगला बंदूक घेऊन मारण्यासाठी जातो. कावेरी त्याला अडवते की आहो आहो, परंतु आता सयाजी ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आता इकडे सौमित्र गाडीमध्ये ऋषिकेशला मात्र जे काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला ते म्हणजे सापडला पुरावा त्याबद्दल आता तो दाखवत असतो. तेव्हा आता ते बघून मात्र ऋषिकेशला आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, हे तर खूपच भारी आहे आणि आपल्याला खूप महत्त्वाचे ठरेल. सौमित्र त्याबद्दल आता ऋषिकेशला समजावत असतो आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल ऋषिकेशच्या मोबाईलवर येतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हॅलो ऋषिकेश दादा, आता सध्या कुठे आहात तुम्ही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी आणि सौमित्र सीसीटीव्ही फुटेज बघायला घाटावर आलो होतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही सगळेजण सावध राहा, कारण तो सयाजी सुटलेला आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता. तर तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय काही घडणार आहे तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो तसंच आहे, आणि त्या ऐश्वर्याने मात्र सयाजीरावांना बेलवर सोडलेलं आहे. आता बेलवर सोडले म्हटल्यावर आणि सयाजी सुटला हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्र यांना खूप मोठा एक धक्का बसतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब परत म्हणतात की हे बघा प्लीज तुम्ही अगदी सावधच राहा आणि सारंगला महत्त्वाचं म्हणजे सारंगला जास्त प्रोटेक्ट करा. रावांसारखा जो माणूस आहे तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, डोक्यात राग घालून तो काही पण करू शकतो, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा काळजीच घ्या. तेव्हा आता ते ऐकून ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आम्ही काळजी घेतो आणि खरंच सांगितल्याबद्दल थँक्यू, असे बोलून आता ऋषिकेश फोन ठेवतो. आता ऋषिकेश सुद्धा थोडासा स्तब्ध झालेला असतो. फोन ठेवल्यानंतर सौमित्र विचारतो की काय दादा काय झाले. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की सयाजीराव बेलवर सुटलेले आहेत आणि त्या नालायक ऐश्वर्याने त्याला सोडवलेलं आहे. तर तेव्हा आता सयाजी सुटला हे ऐकून आता सौमित्रला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे सारंग हा जानकी, अवंतिका आणि नाना यांना घेऊन मंदिरात जात असतो, परंतु अचानक मात्र एका ठिकाणी गाडी थांबते आणि आता नाना विचारतात की सारंग काय झाले. सारंग आता गाडी चालवत असतो. सारंग म्हणतो की बहुतेक नाना टायर पंक्चर झालेला असावा म्हणून थांबा, असे बोलून तो आता गाडीच्या खाली उतरतो की नक्की काय झाले ते बघण्यासाठी. सारंग जेव्हा आता गाडीच्या खाली उतरतो आणि टायर बघतो तेव्हा तो टायर हा चेकच करत असतो आणि हे सर्व सयाजीचंच कारस्थान असते. सयाजीनेच मात्र आता हा अगदी गाडीचा टायर पंक्चर केलेला असावा. आणि जेव्हा सारंग खाली वाकलेला असतो तर आता हा सयाजी मागून येतो आणि सारंगच्या डोक्याला मागून तो बंदूक लावतो. तेव्हा सारंग आता वर मान करून बघतो तर काय हा सयाजी काका. आता सयाजी काकाच्या हातात ती बंदूक वगैरे बघून सारंग खूपच घाबरतो. सारंग म्हणतो की सयाजी काका तुम्ही. तेव्हा आता नाना सुद्धा गाडीच्या खाली उतरतात. नाना आता गाडीच्या खाली उतरून येतच असतात. सारंग अरे सारंग काय झाले, आणि समोर बघतात तर काय हा सयाजीला बघून नानांना सुद्धा आता खूप मोठा एक धक्का बसतो. नाना आता पुढे येतात आणि म्हणतात की सयाजी तू, आणि काय रे तू इथे कसा आणि तू कधी सुटला असे विचारतात. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका हे सगळेजणी खाली उतरतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो का, मी तर आता बेलवरून सुटून आलो कारण तुझ्या ह्या पोराला कायमचं संपवायला. तेव्हा आता अवंतिका, जानकी हे सगळेजण खूप अगदी धक्क्यानेच बघत असतात. तर आता सयाजीच्या मागून ही ऐश्वर्या सुद्धा येते. तेव्हा आता सयाजी बंदुकीचा धाक दाखवून आता सगळ्यांच्या समोर म्हणतात की माझ्या पोरीला तुम्ही छळलेस, तिचा नवरा मेला असा धाक तुम्ही तिला दाखवलास आणि तिच्याशी खेळलास, तिच्याशी खोटं बोलला, तिला फसवलं आणि तिला घराच्या बाहेर तुम्ही सगळ्यांनी मिळून काढले. आणि काय रे नाण्या, तू तर पोरगा मेला हे नाटक केलं होतं, आता मात्र मी त्याला खरंच मारतो म्हणून आता पुन्हा बंदुकी त्याच्या डोक्याला लावतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा सयाजी काका, तोंड सांभाळून बोला सयाजी काका. आता सारंग रागानेच हे सर्व म्हणतो
तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ ए सारंग, जास्त हुशारी करू नकोस. अरे तुझी तर जावई होण्याची लायकी नसताना सुद्धा तुला जावई करून घेतले, तुला खांद्यावर बसवलं आणि तू तर माझ्या डोक्यावर बसण्याची स्वप्न बघत होता. आता मात्र मी तुझ्या स्वप्नांचे 12 वाजवतो हे बघतच राहतो. गोळीच घालतो तुला आणि कायमचा तुझा एक प्रश्नच मिटून टाकतो. तेव्हा आता सयाजी गोळी चालवणार तोच लगेच जानकी धावतच समोर येते आणि आता ती बंदुकीला आडवी होते आणि म्हणते की सयाजी काका थांबा, हे काय चालवलं तुम्ही. तेव्हा आता सयाजी रागाने जानकीला म्हणतो की काय करतो हे तुला नाही दिसत का, आणि खरं तर हे जे काही आहे ना ते सगळं तुझ्यामुळे झालेले आहे, तर मुळे आता मी तुलाच पहिल्यांदा संपवतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच हा सयाजीचा हात धरते आणि म्हणते की थांबा डॅडा, तिला नका मारू. तेव्हा आता सयाजी म्हणतो की का, तिने तर तिला खूप त्रास दिलेला आहे, मग कशाला तू आता तिला वाचवते. तिनेच तर आता हे सर्व कारस्थान केलेले आहे आणि तिनेच तुला घराच्या बाहेर काढले, तर मग तिला आता वाचवण्यासाठी तू मध्ये येऊ नको. तिलाच तुला संपवायचं होतं, मग कशाला थांबवतेस बरं. त्यामुळे हे बघ आता ऐश्वर्या तुम्हाला आडू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, मी तुम्हाला नाही म्हटले ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तिला इतकं सहजपणे मारून तुम्ही तिचं मरण इतकं सोपं का करतात. ज्या पद्धतीने हिने मला छळलेलं आहे ना, तर त्यासाठी ही शिक्षा आहे, तर हिच्यासाठी ती खूप छोटी आहे, तर तिच्यासाठी तर शिक्षा मी अगोदरच ठरवून ठेवलेली आहे आणि तीच शिक्षा मी हिला देणार आहे. तर त्यावर तर सयाजी रागाने म्हणतो की अगं ह्या जानकीनेच तुला घराच्या बाहेर काढले होते, मग कशाला तू तिला वाचवतेस. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, तिनेच मला घराच्या बाहेर काढले होते, पण आता मात्र त्याच घरामध्ये मी परत पाय ठेवणार आहे. तेव्हा मात्र ह्या सगळ्या घरातील लोकांना मी घराच्या बाहेर काढून रस्त्यावर फेकून देईल आणि या घराची पूर्णपणे मी माळ तोडून टाकेल, तेव्हाच माझ्या मनाला शांतता मिळेल. परंतु ह्या जानकीचा माज आहे तर तो माझ्या पायदळी मी तुडवणार. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं माझा माज उतरवायला आणि माझ्या लोकांना अगदी घराच्या बाहेर काढून त्यांना पायदळी तुडवायला मात्र म्हणजे माझ्या घराची माळ तोडायला मात्र तू तर तुझ्या वडिलांची ढाल करून त्यांना इथे घेऊन सुद्धा आलीस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही ग, तुला समज द्यायला आले मी, तुझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुला अगदी सांगायला आलेले आहे की हे युद्ध अजून संपलेले नाही म्हणून, आणि तसंही आपली आता उद्या कोर्टामध्ये भेट तर होईलच, पण तरी सुद्धा मी तुला आठवण करून देते की माझ्याशी वैर घेऊन तू तुझं आयुष्य पणाला लावलेलं आहे, तर कदाचित ही ऐश्वर्या मात्र तुझं हे आयुष्य अगदी संपवायला मागे पुढे नाही बघणार. तर तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मनामध्ये सुडाची भावना ठेवून कधीही कुणाचं भलं होत नसतं आणि तुमची जी सूडबुद्धी आहे ना ती तुम्हाला जाळते आणि तेच होणार आहे तुझं आणि तुझ्या वडिलांचं काही निखारे आहे, तर ते आम्हाला वनवा भडकण्यासाठी तुम्ही घेऊन फिरतात ना, त्याचे चटके अगोदर तुम्हाला बसणार आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की चटके जरी आम्हाला बसलेत ना, पण तुमच्या सगळ्यांची राग केल्याशिवाय मी शांत नाही बसणार. लोटून गेला तो तुमचा काळ होता, परंतु येणारी जी काही वेळ आहे ती फक्त आणि फक्त माझी आहे. तर तेव्हा जानकी म्हणते की अगं वेळ तर ही कुणाच्याच मालकीची नसते ऐश्वर्या, इतकं लक्षात ठेव. हरकत नाही, हे बघ तुला तर माझ्या कुटुंबाला तोडायचं आहे ना, त्यामुळे तू तुझे प्रयत्न हे चालू ठेव, परंतु माझं कुटुंब हे अगदी तुटणार नाही यासाठी मी माझं अगदी आयुष्य पूर्णपणे पणाला लावेल. बघूयात की तुझा हा अहंकार जिंकतो की माझ्या कुटुंबावरील प्रेम जिंकते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हो बघूयात ना. असे बोलून तोऱ्यातच ऐश्वर्या आणि सयाजी तेथून निघून जातात. त्यानंतर मात्र आता इकडे लताबाई काही खायला तयार नसते, तर आता माया समजावते. माया म्हणते की हे बघा काकू, तुम्ही असं का करतात, थोडंसं तरी खाऊन घ्या, कारण मायेने जेवणाचं ताट आणलेलं असतं. तर लताबाई म्हणते की नाही, मला काहीच खायचे नाही, शेवटी मी उपाशी मरणार आहे, परंतु मला काहीही खायचं नाही. तो माणूस जगून सुद्धा देत नाही, मरून सुद्धा देत नाही, म्हणजे हे जे काही तो करतो ना ते सगळं काही अगदी मुद्दाम ठरून करतो. यामागे नक्की त्याचा काहीतरी हेतू असणार आणि तो हेतूच मला पूर्ण होऊन द्यायचा नाही. तर तेव्हा आता माया म्हणते की हे बघा काकू, मरण पत्करण्यापेक्षा आपण सही सलामत येथून बाहेर पडणं हे तर आपल्यासाठी फायद्याचं आहेत की नाही. तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की अगं काही होणार नाही, उगाच खोटी आशा तुम्हाला लागू नको, तशा खोट्या आशेवर मी आता कायम जगत आले. आणि हे बघ माया, अगं मी खरंच त्यावेळेस तसं करायला नको होतं, तू तर अगदी सुरुवातीपासून अगदी योग्य विचार करत होतीस, तो बरोबर होता. आणि हे बघ तरी सुद्धा तुला वाटत असेल की तुझी सुटका होऊ शकेल, तर तू स्वतःच्या पद्धतीने तुझी सुटका करून घे आणि मी मात्र माझ्या पद्धतीने माझी सुटका करून घेते. तेव्हा आता मायाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. माया म्हणते की काकू हे बघा, अहो याला सुटका करणं नाही, अगदी पळवाट शोधणं असं म्हणतात, आणि जितकी मी तुम्हाला ओळखते की त्यानुसार तुम्ही पळकुट्या नाहीत. त्यामुळे काकू हे बघा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही धीर सोडू नका आणि फक्त पॉझिटिव्ह राहायचं.
त्यामुळे हे बघा, जर ही सगळी दारं बंद झाली तरी सुद्धा आपण आशेच्या एका किरणाकडे म्हणजे या खिडकीकडे बघत राहायचं। तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की अगं आशादायी खिडकीचा मार्ग सुद्धा अगदी धक्कादायकच असतो, पण एक एक गोष्ट आहे तर ती आपल्या मनासारखी नाही घडत ग। तेव्हा आता माया म्हणते की अहो काकू, आपल्या आयुष्यात नाही तर असे कितीतरी जगात माणसे आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये हे असं घडत असतं। अनेक माणसांना प्रॉब्लेम असतात, परंतु तरी सुद्धा अगदी त्यांच्या प्रॉब्लेमशी आणि त्यांच्या आजारपणाशी अगदी लढण्याचा ते प्रयत्न तर करतच असतात। जगणं आणि मरणं याचा जो काही अगदी लढा आहे तर तो त्यांच्यामध्ये होतच असतो। त्यांनी मरण नाही स्वीकारले तर आपण काय स्वीकारायचं? त्यावर तर रडतच लताबाई म्हणते की कारण आता मी मात्र थकलेली आहे या सर्वाला। लताबाई आता रडत असते तर आता माया म्हणते की हे बघा काकू, तुम्ही तर मला तुमची मुलगी मानलेलं आहे ना, मग देवाने ह्याच मुलीला तुमच्या मदतीसाठी येथे पाठवलेला आहे असं समजा, आणि दुसरी मुलगी मात्र तुम्हाला शोधण्यासाठी तिच्या जीवाचा आटापिटा करते म्हणजे हे बघा करत असेल। आणि हे बघा काकू, जर तिने तुम्हाला असं मेलेल्या अवस्थेत जर बघितलं असेल तर तिच्या प्रयत्नांना काय असा अर्थ मिळेल? मग तुम्ही अगदी तिला निराश करणार आहात का? म्हणूनच मी तुम्हाला सांगते, माझा हात धरा, तुमची मुलगी तुम्हाला शोधत नक्की इथपर्यंत येईल। म्हणून माया आता आपला हात पुढे करते आणि लताबाई आता मायाचा हात घट्ट पकडते। तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की अगं माया, माझी मुलगी अगदी दिवस रात्र मला शोधत असेल, जीव तोडून, तिची सुद्धा खरंच मला अगदी म्हणजे काळजी वाटते। असं वाटतं की या माणसाने तिच्या सुद्धा आयुष्यामध्ये काटे पेरले। म्हणून आता ही लताबाई आहे रडतच आता देवाला हात जोडते आणि म्हणते की माझ्या जानकीला मात्र या सर्व परिस्थितीमध्ये अगदी हिम्मत तिला दे परमेश्वरा, मी तुझ्या पाया पडते, परंतु माझ्या जानकीला अगदी लढण्याची हिम्मत दे। म्हणून मायाचा हात घट्ट पकडत आता लताबाई खूप अशी रडते। तिला आपल्या जानकीची खूप काळजी लागलेली असते। त्यानंतर आता जानकी, ऐश्वर्या, सारंग हे सगळेजण घरी येतात आणि जो घडलेला प्रकार आहे तो सौमित्रा आणि ऋषिकेश यांना सांगतात। तर आता ऋषिकेश खूप भडकलेला असतो। ते ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की इतकी हिम्मत झाली का त्या सयाजी पाटलाची? सारंग, आणि तुझ्यावर बंदूक रोखण्याची मजल त्याची गेली का इथपर्यंत? आता मात्र त्या सयाजीचा बंदोबस्त करण्याची वेळ तर आलेली आहे, मी त्या सयाजीला नाही सोडणार असे बोलून आता ऋषिकेश धावतच जायला निघतो। परंतु आता सौमित्रा आणि जानकी ऋषिकेशला अडवतात। सौमित्रा म्हणतो की दादा हे बघ, असं डोक्यामध्ये राग घालून नाही चालत। जानकी म्हणते की हे बघा, असं कोणताही राग घेऊन डोक्यामध्ये तुम्ही वाईट विचार आणू नका। ऋषिकेश म्हणतो की हे बघा, आपण शांत आणि समंजसपणाने वागतो म्हणूनच लोक आपला फायदा घेतात। ऋषिकेशला आता त्या सयाजीचा आणि ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो। तेव्हा ऋषिकेश पुढे म्हणतो की आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीने जर उतरलो हे त्या सयाजीला आणि त्याच्या त्या बावळट नालायक मुलीला सुद्धा कळून दे। म्हणून आता ऋषिकेशने खूप असा राग त्यांच्यावर अगदी काढलेला असतो। आता मात्र त्याला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जावं आणि त्या सयाजीला आणि ऐश्वर्याला धडा शिकवावा। परंतु जानकी, सौमित्र हे सगळेजण ऋषिकेशला समजावतात। सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, अरे असं डोक्यामध्ये राग घालून काही होणार नाही, आणि हे बघ अरे दादा, आपण जर असे वागलो तर ह्या फालतू वागण्यामुळे ती फालतू माणसं आहेत ना, तर आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीचं होऊ शकतो, आपण सुद्धा त्यांच्यासारखेच होऊन जाऊ, याचा अरे दादा विचार कर। तेव्हा आता जानकी म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि सौमित्र भाऊजी हे एकदम परफेक्ट बोलतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय परफेक्ट बोलतात? आज मात्र त्या सयाजीने तुझ्यावर आणि सारंगवर बंदूक झाडली होती। जर ऐश्वर्याने त्यांना थांबवले नसते तर आज त्या मूर्ख माणसाने सारंगवर गोळी सुद्धा झाडली असती किंवा तुझ्यावर, आणि नाना सुद्धा तुमच्या सोबत होते। चुकून जर नानांना काही झाले असते तर? तेव्हा सारंग म्हणतो की हो दादा एकदम बरोबर बोलतो, पण जर आता शांत बसलो तर ते सयाजी रावांचं आणखीनच फलेल। तेव्हा अवंतिका सारंगला समजावते की नाही सारंग भाऊजी, जर आपण काहीतरी असं केले तर ते आपल्यालाच भोगावे लागेल। ते लोक कसे वृत्तीचे आहे आपल्याला माहिती आहे, तर ते आपल्यावरच उलटवेल। तर जानकी म्हणते की हो, सगळे जणांनी आता शांत व्हावं। आणि हे बघा ऋषिकेश, तुम्ही सुद्धा शांत व्हा, आणि हे सुद्धा मला कळतं की जे काही घडलेलं आहे तर ते आपल्यासाठी खूप असं धक्कादायकच आहे, अगदी टेन्शन येण्यासारखंच आहे। परंतु हे बघा, आपण असं समजूयात की नियती आपली परीक्षा घेते म्हणून। तेव्हा आता ऋषिकेश डोक्याला हात लावून म्हणतो की कसलं नियती आणि कसलं काय? जानकी हे बघ, आपल्याला एक गोष्ट कळत नाही की आपण मात्र अगदी खऱ्याची कास धरतो, मग नियती सुद्धा आपल्याच जीवावर अगदी बेतणारे खेळ का खेळत असते? सांग ना, दे ना उत्तर। तर जानकी म्हणते की हो, कारण माणूस म्हणून आपण एक खणकर आणि संयमी व्हावं असं नियतीला वाटत असेल,
म्हणूनच ती आपली परीक्षा घेत असेल आणि असे निरनिराळे खेळ ती आपल्यासोबत खेळत असेल। आणि हे बघा ऋषिकेश, अहो रागाच्या भरात आपण जे काही करणार आहोत तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहेत का? म्हणजे रागाच्या भरात माणूस चुकीचं वागतो हे तर तुम्हाला माहितीच आहे। मग सांगा ऋषिकेश, आपला काही फायदा होणार आहे का? आणि उलट जर झाले तर आपलं नुकसानच होणार आहे। तर आणि झाला तर कुणाचा फायदा होईल? तर त्या ऐश्वर्याचा फायदा होईल। त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्याला सांगत असतो की हे बघ, तू जे सांगते पोरी ते सर्व ठीक आहे, उद्या जर त्या जानकीला मात्र तिच्या आईचा पत्ता मिळाला तर मग काय करणार आहोत? तर ऐश्वर्या तोऱ्यात म्हणते की अहो डॅडा, तिचा पत्ता ऑलरेडी कट झालेला आहे, मग कसे तिला अगदी त्या आपल्या जानकीला आईचा पत्ता मिळेल म्हणून? तेव्हा आता सयाजी म्हणतो की काय काय बोलतेस, म्हणजे तू तिला? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी तिला मारून टाकले। आणि हे बघा डॅडा, खरं तर मी तिला पाण्यामध्ये ढकललं होतं आणि लकीली मात्र आता ती म्हातारी वाचली होती आणि ती अगदी त्या जानकीला शोधत शोधत अगदी त्या रणदिव्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली होती। तर पण लकीली म्हणजे असे झाले की सगळ्यात अगोदर ती मलाच दिसली। तेव्हा आता ऐश्वर्याने जो काही घडलेला प्रकार आहे, लताबाईला तिने कसं पकडले, हे सगळं काही ती आता सयाजीरावांना सांगत असते। आणि त्यानंतर मग डॅडा, मी आपले माणसं आहे तर तिच्या मागावर त्यांना पाठवले आणि आपल्या माणसाला मी त्या लताबाईला नरकाच्या दारात सोडून यायला सांगितले। तेव्हा आता हे ऐकून मात्र सयाजी खूपच खुश होतो, पण ऐश्वर्याला सुद्धा असं वाटतं की आता लताबाई मेलेली आहे। तर सयाजी आता खुश म्हणतो की वा पोरी वा, आणि जोरजोराने अगदी खुश होत टाळ्या वाजवतो, म्हणजे अगं पोरी, तू तर त्या जानकीच्या आईला नरकात ढकलून दिले तर, आणि त्या जानकीला मात्र तिच्या आईचं अंत्यदर्शन सुद्धा तू घडून दिले नाहीस। तेव्हा ऐश्वर्या सांगते की खरं तर तिचं अंत्यदर्शन मला सुद्धा झाले नाही हो डॅडा। तेव्हा आता हे ऐकून सयाजी विचारतो की म्हणजे काय, तुला सुद्धा अजून जानकीच्या आईची डेड बॉडी नाही सापडली का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हो डॅडा, कारण जेव्हा मी आपल्या माणसांना हे सांगितले होते तेव्हा त्यांनी माझं ऐकून त्या म्हातारीला ते जंगलात घेऊन गेले होते, पण त्यानंतर मात्र त्या लोकांनी मला हाच मेसेज केला होता की त्या म्हातारीला त्यांनी मारून टाकले, पण त्यानंतर मात्र ते दोघेही आता कुठेतरी गायब झालेले आहे। ना त्यांचा कॉल आणि ना त्यांचा मेसेजचा रिप्लाय काही मला आतापर्यंत आलेले नाही, आणि त्या लताबाईची डेड बॉडी सुद्धा मला अजूनपर्यंत नाही सापडली। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं पोरी, पण असं कसं होऊ शकतं बरं? अगं तू तर तो मागोवा घ्यायला हवा होता, म्हणजे नक्की त्या म्हातारीचं त्या लोकांनी काय केले त्या लोकांना विचारपूस करायला हवी होती। तर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तितका वेळच मला नाही मिळालेला, कारण ती रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे तर ती मला माझ्या नावावर करून घ्यायची होती, आणि ऋषिकेश सोबत लग्न करून मला सगळं काही अगदी ताब्यात घ्यायचे होते, आणि ह्या सगळ्या गडबडीत मात्र त्या जानकीच्या आईचं काय झाले सगळं मला नाही माहिती। परंतु हे बघा डॅडा, मला पूर्ण खात्री आहे की ती म्हातारी नक्की मेलेली असणार। तेव्हा आता लगेच सयाजी विचारतो की अगं तू इतकं खात्रीने कशावरून म्हणते? तर आता मात्र सयाजी विचारतो की तू इतकं खात्रीने कसं सांगू शकते आणि कसं तुला हे सगळं माहिती आहे? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, ती म्हातारी नक्की मिळालीच असणार, म्हणजे मला अगदी खात्रीने मी हे सर्व सांगू शकते। ऐश्वर्या म्हणते की हे बघा, ती म्हातारी जर जिवंत असती तर ती रणदिव्यांच्या घरामध्ये जानकीला भेटायला तर आलीच असती। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं समजा ती तुझ्याच माणसांच्या भीतीने मात्र लपून बसली असेल, हे कशावरून नसेल, आणि जर ती खरंच जिवंत असेल, उद्या जर ती कोर्टामध्ये येऊन उभी राहिली तर मात्र आपल्या जे काही आपण केलेलं आहे आतापर्यंत आपला खेळ तर खल्लास होईल, आणि 2 मिनिटात तर निकाल लागेलच, म्हणजे जानकीवर जे काही आरोप आहे तर ते आरोप आपोआप दूर होतील। तर त्यानंतर आता इकडे जानकी ही ऋषिकेश, आता सौमित्र आणि अवंतिका यांना समजावत असते की कशावरून ती डोक्यामध्ये अगदी राग घालून बसलेली नसेल, आणि मुद्दाम ती आता आपल्याला भडकवण्यासाठी हे सर्व करत असेल की जेणेकरून आपल्याकडून काहीतरी अगदी कृत्य घडावे, चूक घडावी, आणि तो पुरावा मात्र ती कोर्टामध्ये सादर करणार असेल। त्यामुळे हा प्लॅन तर तिचा असू शकतो, हा विचार तुम्ही करा। तर ते ऐकून आता सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, वहिनी एकदम बरोबर बोलते, त्यामुळे जे काही पेशन्स आहे तर ते थोडेसे प्लीज ठेव, म्हणजे शांत राहा। तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, मला तर अगदी ऋषिकेश दादाचं जे म्हणणं आहे तर ते पटतंय, किमान पोलीस कंप्लेंट तर आपण करायलाच हवी। तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की हो सारंग, तू अगदी बरोबर बोलतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, मला एक गोष्ट सांग, हे बघ, एखाद्यावर अगदी बंदूक अगदी धरणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे, आणि हे बघ अरे त्या ऐश्वर्याने म्हणजे सयाजीला जामिनावर सोडवलेला आहे, मग ही संधी आहे त्यांना अगदी गुन्ह्यात ठरवण्याची। तेव्हा सारंग म्हणतो की हो, पण आता अवंतिका म्हणते की दादा हे बघा, उद्या कोर्टामध्ये आपलं हेअरिंग आहे, आणि जर आपण त्यांच्यावर अगदी कंप्लेंट करायला गेलो तर मात्र आपल्याला हे केसमध्ये स्टडी करायला वेळच मिळणार नाही। तर आता सारंग म्हणतो की वहिनी हे बघ, अगं सयाजीने गुन्हा केलेला आहे, तर असं आपण रितसर पोलिसांना सांगितले तर आपली केस आहे तर ती मजबूत होईल। तर सौमित्र म्हणतो की अरे सारंग, असे काही होणार नाही,
आताच ती ऐश्वर्या आणि तो सयाजी हे सगळं काही मुद्दाम करतात, कारण आपल्याला वेड्यात काढायला आणि आपला वेळ वाया जाण्यासाठी, म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे भरकटण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, सौमित्र भाऊजी एकदम बरोबर बोलतात. अवंतिका आणि सौमित्र भाऊजी या दोघं जे काही आपल्याला सांगतात त्यांचं खरंच ऐका. ते कायद्याच्या भाषेने बोलतात, मुळात त्यांचा विचार करा. म्हणजे हे बघा, एखाद्याने जर आपल्यावर बंदूक रोखली तर त्या बंदुकीला उत्तर बंदुकीने द्यायचं नसतं, हे लक्षात ठेवा ऋषिकेश. हातामध्ये शस्त्र घेऊन प्रॉब्लेम हे अगदी सुटणार नाही, तर प्रॉब्लेम आणखी निर्माण होतील. आणि हे बघा ऋषिकेश, तुम्हाला राग येणं हे चुकीचं नाही, अगदी रिसर आहे. मी हे सगळं काही समजू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही राग आहे ना, तर आपण वेगळ्या योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापरायला हवा. तर आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे नेमकं जानकी आपण काय करावं असं तुला वाटतं? तेव्हा जो काही केसचा निकाल आहे तर तो आपल्या बाजूने लागेल, त्यासाठी काय करायला हवे? तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, जानकी बहिणीची केस आहे तर ती मी लढणार आहे, मी तिला निर्दोष सोडवेल, तुझा विश्वास तर आहे ना माझ्यावर? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे, परंतु रोज मात्र नव्याने काहीतरी कुरकोडी करणाऱ्या ह्या ऐश्वर्याची परत दुसरी काहीतरी कारस्थान होऊ शकतात आणि ती काही कारस्थान करण्यात मागे नाही, नवीन काहीतरी उद्भवू शकते. आणि हे बघ, जानकीला शिक्षा झालेली मला नाही बघवणार. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे दादा, तू कशाला इतकं टेन्शन घेतोस, असं काही होणार नाही, डोंट वरी. आपल्या हाती जे पुरावे आलेले आहेत तर ते कमी नाहीत. तिची आई जरी आपल्याला सापडली नसेल तर हे पुरावे आहे ना, तर ते पुरावेच आपल्यासाठी पुष्कळ आहे. जानकी बहिणीने तिच्या आईला पाण्यामध्ये ढकलले नाही, हे आपण अगदी ह्या पुराव्यावर अगदी प्रूव्ह करू शकतो. तेव्हा आता सारंग विचारतो की अरे पण दादा, हे सर्व कसं करणार आहोत? तर अवंतिका म्हणते की सौमित्राच्या हाती जे काही पुरावे लागलेले आहेत ना, तर त्या पुराव्याच्या बेसिसवर आपल्याकडे खूप असे स्ट्रॉंग पुरावा आहेत. उद्याच्या हेअरिंग मध्ये आपली जी काही बाजू आहे तर ते सिद्ध करतील. आणि हे बघा दादा, फक्त आणि फक्त तुम्ही सौमीवर विश्वास ठेवा, तो कधीच जानकी बहिणीला शिक्षा नाही होऊन देणार. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सयाजीला म्हणते डॅडा, असं काही होणार नाही. ऐश्वर्या आता पूर्णपणे हतबल झालेली असते. ते बघून आता सयाजी म्हणतो अगं ऐश्वर्या, तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्स नाही. आणि हे बघ, असं जर असेल तर पहिल्यांदा आपल्याला जानकीच्या आईला शोधावं लागेल, आपल्या माणसांना तिला शोधायला पाठवायलाच पाहिजे. तर ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा, मला असं वाटतं की खरंच खूप ओव्हर थिंकिंग करतात. आणि हे बघा, जरीही ती म्हातारी जिवंत असेल, ती जर कुठे लपली असेल तर ह्या केसबद्दल जे काही डिटेल्स आहे तर त्या सगळ्या तिला कुठे मिळतात, सगळे अपडेट्स कुठे मिळत असतील तुम्हीच सांगा. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो ना पोरी, तर खरंच आहे. आणि हे बघ पोरी, माझ्या मनामध्ये एक शंका आली म्हणून मी बोलून दाखवली. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा प्लीज, आता मात्र काही शंका कुशंका तुम्ही काढू नका. आणि एकदा की आपल्याला वेळ मिळाला तर ती जानकीची आई कुठे आहे आपण नक्की शोधून काढूयात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, तरी सुद्धा तू एकदा वाट बघून अगदी शहानिशा करायला हवी, कारण कसे आहे की ते लोक नक्की उद्या त्या बॉडीचा शोध घेतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, त्या लोकांना जे काही करायचं आहे ते सर्व करून द्या, त्या लोकांना मात्र ती म्हातारी नाही सापडू शकत. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, तू इतकी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस, पुढे मात्र आपल्याला पाऊल हे अगदी जपूनच टाकावे लागणार आहे. तर जानकी आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि नक्कीच त्यांना काहीतरी पुरावा सुद्धा सापडणार आहे. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शोधून देत, कितीही त्यांनी शोधाशोध जरी केली त्या लोकांना मात्र काहीही सापडणार नाही, कारण हे बघा, मी पुरावा मागे सोडलेलाच नाही, पण उद्या मात्र त्या जानकीचा कायमचा निकाल लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. तर तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कोर्टामध्ये केस उभी राहते, तर सौमित्र जानकीच्या बाजूने लढत असतो. तेव्हा तो जानकीला विचारतो की त्या रात्री नेमकं काय झाले होते हे सविस्तर तुम्ही कोर्टाला सांगा, मिसेस जानकी रणदिवे. तेव्हा आता जानकी सांगते की हो, त्या रात्री मी पहिल्यांदा माझी आई आणि मी भेटलो होतो, तेव्हा मात्र ती ऐश्वर्या आहे तर ती माझ्या आईच्या मागावर होती. माझ्या आईनं जो काही प्रसाद इने आणला होता तर त्यामध्ये बेशुद्धीचं औषधीने मिसळलं होतं, त्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि हिने माझ्या आईला किडनॅप केले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही, हे सर्व खोटं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे तू पोह्यामध्ये बेशुद्धीचं औषध जे काही आहे ते मिसळलं नव्हतं. तर ऐश्वर्या बोलून जाते की नाही, त्या दिवशी पोहे नव्हते तर शिरा होता. म्हणजे आता जानकीने बरोबर पोहे आणि शिरा यामध्ये गफलत करून आता ऐश्वर्याच्या तोंडून अगदी सत्य वधून घेतलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, तुला कसे कळाले की तो शिरा होता म्हणून? तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की हो, हाच तर एक खूप मोठा पॉइंट आहे मिलॉर्ड. तेव्हा आता ते ऐकून ऋषिकेशला बरोबर खूप आनंद होतो, कारण सौमित्र आणि जानकी यांनी बरोबर ऐश्वर्याला रंगे हात अगदी कबूल केलेलं असतं. तेव्हा जानकी अगदी तोऱ्यातच हे ऐश्वर्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.